2010 मध्ये आम्हाला थोडासा सेटबॅक बसला. म्हणजे आम्ही आमचं मुंबईचं जे सगळं ऑपरेशन होतं ते आम्ही बंद केलं. पण आनंदाची गोष्ट ही आहे की हे बंद आम्ही काही फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे केलं नाही. मुलांच्या सर्व्हिसेस हे करून हे केलं नाही. सगळ्या मुलांच्या सर्व्हिसेस वगैरे कम्प्लीट दिल्या गेल्या. तो एक त्या ठिकाणी जो आम्ही एक निर्णय घेतला तो एक आम्हाला वाटतं की तो चुकीचा होता की जो तसा आम्ही घ्यायला नाही पाहिजे होता. कारण फार काही अडचणी होत्या अशातलाही भाग नव्हता. आणि कोचिंग इंडस्ट्री जी आहे मागच्या काही दिवसापासून वर्क करणाऱ्या माणसांच्या हातात राहिली नसून ती इन्व्हेस्टर्सच्या फायनान्सर्सच्या, त्याच्यामुळं शेअर मार्केट मधला पैसा, फंड्स मधला पैसा या ठिकाणी बऱ्याच गुडकट आला आणि ते मोठ्या प्रमाणावर चाललेलं दिसतं. हे फार शॉर्ट टर्म चाललं, शॉर्ट टर्म दिसणारा व्हेंचर कॅपिटलिस्ट तुमचं म्हणणं आहे. ते जे आहे म्हणजे बऱ्याच जणांकडे फार मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आल्या आणि त्याच्या जोरावरती ते चाललेले आहेत. पण शेवटी ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सर्व्हिस तुमची प्रॉपर असेल तरच ते टिकणार. आणि चाटे ग्रुप जे आहे पूर्ण फ्युचर जे आहे ते महाराष्ट्र केंद्रित केलेलं आहे.